हे आपण बुरशीसाठी टिल्थ वापरत आहोत. त्याचं प्रमाण आहे 20 मिली आणि त्याला माप दिलं बघा 60 मिलीचं. तर आपल्याला ते 20 मिलीचं माप जुनं वगैरे असेल तर ते पाहून व्यवस्थित वापरायचं आहे, कारण या 60च्या मापाने औषध जास्त पडतं आहे. हे आहे पांढऱ्या माशीचं, हे आहे झायफेन अल्ट्रा. हे टाकायचं आहे 40 मिली प्रतिपंपाला आणि याला दिलं आहे माप 90 मिलीचं. तर 40चं माप आपल्याकडे जुनं पण असू शकते, त्यानं औषध टाकायचं. आणि हे आहे रेक्टर ग्रीन, मुगाच्या वाढीसाठी आहे. हे टाकायचं आहे 40चं. याला माप नाही आलेलं, आपल्याकडे आहे माप अवेलेबल. आणि आपला मूग आहे 14-15 दिवसाचा. आणि आता आपण फवारणी करणार आहोत. पहिली फवारणी आहे. हे बघा, हे आपली फवारणी चालू आहे. आणि फवारणी करते वेळी आपल्याला ओलावा असणं गरजेचं आहे, कारण जेवढा ओलावा राहील तेवढं पण औषध काम करेल. नाहीतर आपण कितीही महागाचं औषध मारलं तरी ते कोरड्या जागेमध्ये काम करणार नाही. त्या औषधाला दोष देण्यामध्ये मग काही तथ्य नाही. आणि हा बघा आपला मूग आहे.